गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथसिद्धाः. अध्याय 11. गोरक्षाची तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रम क्षेत्री येताच मच्छिंद्रनाथ गोरक्षाला बरोबर घेऊन तेथील सुप्रसिद्ध शिवालयात गेला. तेथे त्या दोघांनी भगवान शंकरांचा जय जयकार करून साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही हात जोडून शिवाची भावपूर्ण स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी नाथाला आलिंगन देऊन त्याचे क्षेमकुशल विचारले. त्याला आपल्याजवळ बसविले. गोरक्षालाही जवळ घेतले. त्याचे कौतुक केले आणि नाथाला म्हणाले, मच्छिंद्रा, गोरक्ष हा हरिनारायणाचा अवतार आहे, हे मला ठाऊक आहे. कनकगिरी येथे याला सर्व प्रकारे विद्यासंपन्न केलेस. देवतांकडून वरदाने देवविलीस. तेव्हापासून मी याला ओळखत आहे. याने जरी विद्याभ्यास केलेला असला तरी त्याला तपश्चर्येची जोड हवी. तपाचरण, मनोजय याशिवाय ती विद्या कल्याणकारक होत नाही. म्हणून त्याच्या सद्विद्येचे सार्थक होण्यासाठी त्याला तपश्चर्येसाठी इथेच ठेव. भगवान शंकरांची सूचना नाथाच्या हेतूला पूरकच होती. पण लहान वयाच्या गोरक्षाला तपश्चर्येचे क्लेश सहन होणार नाहीत म्हणून तो काळजीत होता. तेव्हा त्याची मनोअवस्था जाणून भगवान म्हणाले, अरे, तुझा वरदहस्त याच्या पाठीशी असताना याला तीव्र तपाची पीडा कशी होईल? आणि मी स्वतः त्याच्याकडे लक्ष ठेवणार असल्यामुळे तुला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. ते ऐकून मच्छिंद्रची काळजीच मिटली. भगवानांच्या आश्वासनाने त्याच्या येण्याचा उद्देश सफल झाला. त्यानंतर काही दिवस तेथेच वास्तव्य करून त्याने एका शुभमुहूर्तावर गोरक्षास तपश्चर्येस बसविले आणि तो तपश्चर्येत मग्न झाला आहे हे पाहून शंकरांची आज्ञा घेऊन तीर्थभ्रमणार्थ निघून गेला. त्याला शब्द दिल्याप्रमाणे भगवान शंकर गोरक्षाची तपस्साधना विनाविघ्न व्हावी म्हणून विशेष खबरदारी घेऊन त्याला मदत करीत राहिले. मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन. बद्रिकाश्रम क्षेत्राहून निघालेला मच्छिंद्रनाथ नानाविध तीर्थक्षेत्रे हिंडत पुन्हा एकदा सेतुबंध रामेश्वरास गेला. तेथे मारुतीची भेट घेऊन त्याने त्याला आदराने नमस्कार केला. त्याला पाहून मारुतीस अत्यानंद झाला. त्याने नाथाचे उत्तम आदरातिथ्य केले. मग पुन्हा एकदा जुन्या आठवणी निघाल्या. मारुती म्हणाला, नाथा, गेली 24 वर्षे मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तू केव्हा येशील आणि माझ्या मनावरचे ओझे दूर करशील असे मला झाले होते. तू मला स्त्री राज्यात जाण्याचे वचन देऊन निघून गेलास, पण अद्यापी तू तिकडे फिरकलाही नाहीस. याला काय म्हणावे? अशाने माझी पीडा कशी दूर होईल बरे? तेव्हा कृपा करून तिकडे जा. तू स्त्री राज्यात गेलास म्हणजे आपण दोघेही आपापल्या वचनांतून मुक्त होऊ. नाथाने त्याचे म्हणणे तत्काळ मान्य केले. त्यामुळे मारुतीच्या मनातील रुखरुख संपली. रामेश्वरास 3 दिवस राहिल्यानंतर ते दोघेही स्त्री राज्याकडे निघाले. वाटेत ठिकठिकाणी मुक्काम करीत गौडबंगाल प्रांतावरून ते थेट स्त्री राज्यातच गेले. त्या राज्याची राणी मैनाकिनी सुशील, सुंदर, व्यवहारकुशल व अमर्याद वैभवाने संपन्न होती. तिच्या राज्यातील सर्व व्यवस्था स्त्रियाच पाहत असत. त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता. मारुती व मच्छिंद्र राणीच्या प्रासादात प्रवेशले तेव्हा ती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आली. त्यांना आदराने आपल्या महालात आणले. त्यांना बसायला सुवर्णाची आसने देऊन त्यांची पूजा केली. प्रारंभिक आदर सत्कार झाल्यावर ती मारुतीला म्हणाली, हे कपिश्रेष्ठा, आपल्याबरोबर हे कोण अतिथी आले आहेत? मारुती म्हणाला, हे राज्ञी, मागे मी तुला मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याचे वचन दिले होते, त्याप्रमाणे त्याला येथे घेऊन आलो आहे. तू याची सेवा कर. हा तुझ्या सर्व मनकामना पूर्ण करील. मैनाकिनीला त्याच्या बोलण्याचा अर्थ तत्काळ समजला. ती आनंदाने मोहरून गेली. तिच्या आग्रहास्तव मारुती 3 दिवस तेथे राहिला आणि तेथून पुन्हा सेतुबंध रामेश्वरास परतून रामचिंतनात मग्न झाला.
त्याला वचन दिल्याप्रमाणे मच्छिंद्र स्त्रीराज्यातच राहिला. मैनाकिनीने नाथाच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव ठेवली नव्हती. सर्व राजसौख्य त्याच्या पायाशी लोळण घेत होते. भरजरी वस्त्रे, दिव्य अलंकार, दिमतीला सुंदर दासी, हास्य, विनोद, मनोरंजन, उत्तम भोजन, राणीचा प्रेमळ सहवास आणि तिच्याकडून प्राप्त होणारे शरीरसुख यामुळे मैनाकिनीचे राज्य म्हणजे महान सुखाचा सागरच आहे असे त्याला वाटू लागले. कालांतराने राणी गरोदर झाली. यथावकाश तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव मीननाथ असे ठेवले. त्याच्या रूपाने उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. अशा प्रकारे मच्छिंद्र व मैनाकिनीचा संसार सुखात चालला होता. अशी 3 वर्षे लोटली. त्यावेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू. जालंधराची जन्मकथा व त्याचा गृहत्याग. हस्तिनापुरात जन्मेजयाच्या वंशातील 7वा पुरुष बृहद्रवा हा राज्य करीत होता. या वेळेपर्यंत कलियुगास प्रारंभ होऊन 27 वर्षे उलटली होती. एकदा बृहद्रवा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून सोमयागाला प्रारंभ केला. हा यज्ञ वर्षभर चालू होता. वर्षानंतर पूर्णाहुती देऊन यज्ञकार्य संपन्न झाले. पूर्वी शंकराने आपला 3रा डोळा उघडून त्यातील अग्नीने मदनाचे दहन केले. त्या कामरूपी मदनाची वासनारूपी तनू अनेक वर्षे अग्नीच्या पोटात होती. बृहद्रव्याने केलेल्या यज्ञात 1 वर्षभर आहुत्या व तुपाचे भक्षण करून अग्नी अतिशय पुष्ट झाला असताना नवनारायणांपैकी अंतरिक्षाने त्यात संचार केला. यज्ञप्रसंगी हाच तेजस्वी गर्भ अग्नीने यज्ञकुंडात टाकला. पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातून रक्षा काढत असताना ब्राह्मणांच्या हाती एक लहान बालक लागले. शिव आणि अग्नीच्या सानिध्यामुळे ते दिव्य बालक अत्यंत तेजस्वी दिसत होते. राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने ते बालक राजाकडे दिले आणि त्याची अलौकिक उत्पत्ती सांगितली. त्यामुळे राजास अत्यानंद झाला. साक्षात मदनाचा अवतार वाटावा असे त्या बालकाचे लोभस सुंदर रूपडे पाहून राजा इतका मोहित झाला की त्याच्याकडे कितीही पाहिले तरी त्याचे मनच भरेना. त्या बाळाला कुरवाळून तो त्याचे वारंवार मुके घेऊ लागला. त्यानंतर त्याला घेऊन तो अंतःपुरात गेला. ते बालक आपल्या पत्नीला दाखवले. ते कोठे सापडले ते सांगितले आणि म्हणाला, सुलोचने, आपण केलेल्या यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या अग्निनारायणाने हा बालक आपल्याला प्रसाद म्हणून दिलेला आहे. आपला पुत्र मीनकेत तसा हाही आपला पुत्रच आहे. हा अयोनी संभव असून कोणी अवतारी पुरुष आहे असे मला वाटते. म्हणून तू याचा नीट सांभाळ कर. त्या बाळाच्या दिव्य रूपाने राणी आधीच मोहित झाली होती. तिने त्याला हृदयाशी धरले आणि त्याला स्नेहाने स्तन्यपान करविले. पुत्रप्राप्तीच्या निमित्ताने राजाने अपूर्व आनंदोत्सव केला. बाळाला समारंभपूर्वक पाळण्यात घालून त्याचे जालंधर असे नाव ठेवले. गावोगावी साखर वाटली. गोरगरिबांना अपार द्रव्य देऊन संतुष्ट केले. हळूहळू जालंधर मोठा होऊ लागला. त्याच्या 8व्या वर्षी राजाने त्याचे उपनयनही मोठ्या थाटात केले. त्यानंतर जालंधराचा विद्याभ्यास सुरू झाला. कालांतराने राजाच्या मनात जालंधराच्या विवाहाचे विचार येऊ लागले. त्याने आपल्या धूम्रणी नावाच्या प्रधानास राजपुरोहितासह सुयोग्य वधू शोधण्यासाठी देशांतरास पाठविले. ही गोष्ट जालंधरास कळताच त्याच्या मनात आता आपला विवाह करणार, पण विवाह म्हणजे काय, तो कशासाठी करतात, असे अनेक प्रश्न उभे राहिले. शेवटी त्याबद्दल आपल्या आईलाच विचारावे असा विचार करून तो सुलोचनेकडे गेला व म्हणाला, आई, माझा विवाह करणार म्हणजे काय करणार? ती म्हणाली, तुला बायको आणणार. त्याने विचारले, आई, बायको म्हणजे काय, ती कशी असते? ती म्हणाली, कशी म्हणजे? माझ्यासारखी. मी आहे ना तशी. तो म्हणाला, तुझ्यासारखी? मग तू आहेस ना इथे. ते ऐकून राणीला त्याच्या निरागसपणाचे मोठे कौतुक वाटले. ती त्याला समजावीत म्हणाली, अरे, तुझे बाबा व मी जसे पती-पत्नी आहोत तसाच तू पती व माझ्यासारखीच एक बायको तुझ्यासाठी आणायची, ती तुझी पत्नी. ते ऐकून त्याला काही उमज पडेना. तो बिचारा अधिकच विचारात पडला व शेवटी खेळायला गेला.
खेळत असताना त्याने आपल्या सवंगड्यांनाही तोच प्रश्न केला. तेव्हा त्याचे अज्ञान पाहून ती मुले हसून त्याची चेष्टा करू लागली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, तू स्त्रियांना पाहिले नाहीस काय? बायको तशीच असते, तिच्याशिवाय प्रपंच होत नाही. मग त्याने प्रपंचरत स्त्री पुरुषांना एकमेकांच्या संगतीत कशाप्रकारे सुख लाभते ते संभोग सदृश हावभाव व खुणा करून दाखविले. ते पाहून व ऐकून जालंधरास धक्काच बसला. आईसारखीच आपली बायको व ही मुले सांगतात तसला प्रकार हे किती भयंकर व किळसवाणे आहे. अशा एक ना अनेक विचारांनी त्याच्या मनात मोठी खळबळ माजली. त्याच्या मनातून प्रपंचाचा विचारच निघून गेला आणि आपल्या हातून असे अधम कृत्य घडण्याआधीच आपण निघून जावे असा विचार करून तो गुपचूप राजधानी बाहेर पडला. नगरवेशीवरील द्वाररक्षकांनी त्याला पाहिले खरे, पण तो राजपुत्र असल्याने कोणीही त्याला अडविण्याचे धाडस केले नाही. त्यांनी त्याला जाऊ दिले व एका दूताकरवी ही गोष्ट तत्काळ राजाला कळवली. ते वृत्त कळताच राजा घाबरला. तो त्याच्या शिरोधार्थ झपाट्याने निघाला. असे काही होणार याची जालंधराला खात्री होतीच, म्हणून नगरवेस ओलांडून त्याने सरळ आडवाट धरली आणि तो कीर अरण्यात घुसला. तेथून पुढे पर्वत कपारीतून मार्ग काढीत उत्तरेकडे खूप दूर दूर गेला. राजाने आपल्या सैनिकांसह त्याचा कसून शोध घेतला, पण व्यर्थ. शेवटी सर्वजण निराश होऊन नगरात परतले. जालंधर सापडला नाही म्हणून सुलोचना राणी आक्रोश करू लागली. राजालाही शोक आवरेना. तेव्हा त्यांची पुत्रवियोगाने झालेली अवस्था पाहून बृहद्रवा राजाचे आप्त मित्र वयोवृद्ध प्रधान व मंत्री सर्वांनीच त्यांची समजूत काढली व ते म्हणाले, महाराज, जालंधर हा अग्नीचा प्रसाद आहे, अयोनी संभव आहे, त्यामुळे त्याच्या जीविताला कधीही धोका होणार नाही. धैर्य धरा, आम्ही त्याला शोधणारच आहोत, पण ते शक्य झाले नाही तरी तो आज ना उद्या परत येईलच. काही दिवसांनी राजाचे मन आवरले आणि तो राज्यकारभारात लक्ष घालू लागला. इकडे दिवसभर चालून थकलेला जालंधर रात्रीच्या वेळी एका गवताळ जागी पहुडला आणि तत्काळ झोपी गेला. त्या रात्री त्या दरीतील अरण्यात प्रचंड वणवा पेटला. तो झपाट्याने पसरू लागला. मोठाले वृक्ष, वेली, गवत, पालापाचोळा, पशुपक्षी आदी सर्वांना गिळंकृत करीत तो अग्निनारायण जालंधराच्या अगदी निकट आला आणि भूमीवर आपलेच बाळ फुरंगटून झोपलेले आहे असे पाहून सौम्य झाला. याला आपण बृहद्रवा राजाला यज्ञात दिले होते, मग या वेळी हा अरण्यात कसा? या विचाराने तो चिंतामग्न झाला. त्याने जालंधरास उठविले आणि प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून विचारले, बाळ, तू इथे कसा आलास? ते ऐकून जालंधर सावध झाला व म्हणाला, मी कोण, कुठला, येथे कसा आलो हे मी नंतर सांगेन, पण आधी तुम्ही कोण ते सांगा. तेव्हा अग्नी म्हणाला, बाळा, तू माझाच मुलगा आहेस. तुझी आई आणि बाप दोन्ही मीच आहे. ते ऐकून जालंधर संभ्रमात पडला. तो म्हणाला, मी बृहद्रवा राजा व सुलोचना राणी यांचा पुत्र आहे, मग तुम्ही माझे मायबाप कसे? जालंधराच्या त्या प्रश्नाचे अग्नीला मोठे कौतुक वाटले. त्याने त्याला त्याच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली. अध्याय 11 समाप्त.